रमाकांत भोसले. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा रमाकांत भोसले. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले विषयी दोन शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 99व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंना शिक्षणाची आवड होती. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. सन 1848 मध्ये त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. स्त्रियांच्या शिक्षणाची तूच खरी कैवारी. सावित्रीबाई, तुझ्यामुळेच आज शिकते प्रत्येक नारी. सावित्रीबाई मुलांना शिकवायला जात असताना त्यांच्यावर दगड शेण चिखल फेकत असत तरी त्या डगमगल्या नाहीत. त्याने शिकवण्याचे कार्य चालूच ठेवले, कारण त्यांना माहीत होते शिक्षण हीच खरी क्रांती. धन्यवाद. यानंतर श्रद्धा शुभांगी समृद्धी इत्यादी मुली गीत